हॅलो. बोला ताई. हा ताई, मला अनुभव शेअर करायचा का? हा, सांगा ना ताई, कुठून बोलताय ते सांगायचंय? हो हो. मी पुण्यातून बोलते, वाघोलीतून. बरं बरं. नाव आणि सांगायचं का? हो, माझं नाव शिल्पा पाटील. बरं बरं. काय अनुभव आला तर? आणि अगोदर कसं ताई, मी स्वामी सेवेत नव्हते. हा. 2022च्या नोव्हेंबरमध्ये एंडला त्यावेळेस मला थोडं स्वामींबद्दल माहिती झालं, म्हणजे मोबाईलवरती बघून वगैरे असं. हा हा. मग तेव्हा काय झालेलं, तेव्हा हिवाळा असतो ना, मग माझ्या मुलाला ना खूप सर्दीचा त्रास होता असं. सर्दी म्हणजे खोकला, निमोनियाचाच त्रास होता त्याला. हा 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 हा. हा, इतका म्हणजे वयामानाप्रमाणे कमी व्हायला पाहिजे, पण तो 8 वर्षाचा होता तेव्हा. तरी त्याचं जास्तच खूपच खोकला यायचा त्याला, एक एक तास असं कंटिन्यू खोकलायचा तो. बापरे. हा, एवढं. मग ते डॉक्टरकडे गेले ना, मग ऍडमिट करायचे, तरी तिथं पण तेवढं असं कमी नाही व्हायचं. 2-4 दिवस मग ऍडमिट असले ना, हा. मग ते थोडंसं कमी व्हायचं. त्याचे बापरे. आम्ही ॲलर्जी टेस्ट केले, तरी काहीतरी 100 टेस्ट केले. अरे अरे. मग ते म्हणायचे ॲलर्जीचं आहे, वाघोलीच्या एरियात कन्स्ट्रक्शन एरियामध्ये थोडंसं हे हा आहे हा का. हा. हां, असं सांगायचे. हं. मग कसं, आता स्कूलचं वय होतं त्याचं, त्याला स्कूलला कमी जायचं हा. आणि घरात जास्त राहायचा. मला ऐकलं. वाटायचं अगोदर ठीक आहे ना, असं 5-6 वर्षापर्यंत. हो. मग बरोबर आहे. हॅलो. हॅलो. किती त्याला त्रास. हॅलो. हा, आवाज येत नव्हता ताई. आता हा, येतोय. हा, बोला. हां, त्याला एवढा त्रास व्हायचा ना, त्याचा त्रास बघून मलाच वाटायचं किती त्रास होतो याला. बरोबर. हो, तो कंटिन्यू सोफ्यावर बसून राहायचा आणि त्याला दम लागायचा खोकलून खोकलून. हा हा हा. हां, मग काय झालं, असं तुम्ही काय झालं, रागात असं मी गॅलरीतून थांबलेली. हा. मग तिथे काय झालं, मला अचानक एक बस दिसली येताना. स्कूलची व्हॅन होती माझ्या सोसायटीमध्ये. हा हा हा. आणि त्याच्यावर ना सूर्याचा प्रकाश पडत होता आणि त्याच्यावरती श्री स्वामी समर्थ असं लिहिलं होतं. हा आणि हा इतका हा. प्रकाश पडत होता त्याच्यावरती, आणि असं जणू काय असं वाटत होतं की स्वामी असं मला असं काहीतरी एक संकेत देते तशा टाईपचं. ओ. असं मला, हा. हो, असं मला जाणवलं. एकदम इतका प्रकाश पडत होता त्या नावावरतीच एवढं. हा हा हा. तर हां, मग मला वाटलं मी मध्ये आले, आणि त्या वर्षी ना 7 डिसेंबरला दत्त जयंती होती. हा हा आणि हा. घरात पण थोडं बहुत वाद चालू होते. मग मी काय केलं, मोबाईलवरती सेवा वगैरे बघितली. म्हटलं आपण स्वामी चरित्र सारामृत आणूया आणि हे करूया, आपलं 7 दिवसाचं पारायण जे होईल ते होईल. मग मी करत गेले, आणि त्याच्या नेक्स्ट मंथ पासून त्याला खोकलाच नाही म्हणलं तर चालतंय. आणि असं. बापरे, बघा काय कमाल आहे स्वामींची. आणि जानेवारी महिन्यात पण कसं हिवाळाच असतो ना, थंडीच असते. हो. जास्तीत जास्त असं नाही की यायचं त्याला 1-2 दिवस राहायचा, असं नॉर्मल खोकला आला तरी. हा 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 हा. आता त्या दिवसापासून नंतर तर आता अजिबातच त्याला खोकला येत नाही, अजिबात. म्हणजे आई कधी जसं गं. बाकीच्या मुलाला असतं तसंच थोडंफार तेवढं. खरं सांगते, इतकं मला हे मोठा अनुभव आहे ना हे. खरंच ताई. आणि इतकं किती तुम्ही टेन्शन मध्ये असाल सांगा त्यावेळेला. खूप किती डॉक्टरांना दाखवलं, सगळे म्हणायचे एलर्जी टेस्ट, एलर्जी असेल. आता कोणती एलर्जी, किती मास्क घालणार पोराला असं. बरोबर आहे. आणि त्याच्या वयाची मुलं खेळायची, आणि हा सारखं घरातच असं, आणि आई स्कूलला गं. पण जाणं व्हायचं नाही. बापरे. हा, किती हा एक खूप सुंदर मोठा अनुभव आहे. अनुभव. अजून एक ताई सांगू का? सांगा. मग काय झालं, त्याच्यानंतर मला ना हे करायचं होतं संक्रांतीचं, हे ठेवलेलं मी हळदी कुंकू. माझी इच्छा होती की स्वामी कुण्यातरी रूपात, म्हणजे एक अनोळखी एक व्यक्ती, अनोळखी एखादी स्त्री मी इन्व्हाइट केलेली नसेल, ती आली तरी असं एक स्वामी असतील असं समजून माझी इच्छा होती की असावं असं. मग काय झालं, त्या दिवशी मी केलं, पण थोड्या वेळाने ते बायका येत गेल्या, मग मी विसरून गेली असं. थोड्या वेळ मला लक्षात राहिलं असं होईल, असं एक असतं ना आपल्या मनात. पण स्वामींची जी योजना असते ती आपल्यापेक्षा खूप चांगली असते, हे मला तर पटलंय. मग मी थोड्या वेळाने विसरून गेली. 6, 7, 8, 9 वाजले. मग काय झालेलं, माझी एक मैत्रीण त्या दिवशी ती म्हणलेली की मी नाही येऊ शकत, कारण मी पंढरपूर आणि सासू सासऱ्यांसोबत चालले तिकडे तुळजापूर आणि पंढरपूर साईडला. म्हणजे ठीक आहे, नंतर कधीतरी येशील. पण ती त्या दिवशी मग रात्री 10 वाजता फोन केली आणि म्हटली मी आत्ताच आली, येते. ठीक आहे. मग ती आली, आणि ती म्हणते मी जस्ट तिथं अक्कलकोट पण करून आली, आणि जस्ट घरात पण नाही गेली, मग मी तुझ्याकडे आली. म्हटली अक्कलकोट करून डायरेक्ट इकडे आली. अय्या, बघा म्हणजे क्षेत्रावरून माणूस कोणाच्या घरी जात नाही खरं. आणि ती अक्कलकोटला जाणार होती, फक्त पंढरपूर आणि तुळजापूर करणार होती. आणि तिथं जाऊन घरी आली, जस्ट बॅग ठेवलं, आणि तिला वाटलं की जाऊन यावं हिच्याकडे. मग लगेच तिकडून आली, ती म्हणली जस्ट अक्कलकोट केलं आणि घरी आलं, बॅग ठेवून तुझ्याकडे झालं. मला ते वाटलं की खरंच
खूप किती बघा छान ताई. हा किती सुंदर अनुभव आहे. हा हा. अजून माझ्या नंदेचे पण आहेत, मी तिला सांगेन हवं तर करायला वगैरे. हो, हो. त्यांना स्वतःला सांगा. हा. म्हणजे कसं त्याचा वेगळा फरक पडतो ना. हो हो. हां? खूप मोठा अनुभव आहे तिचा पण. खरंच तिला खूप मोठ्या संकटातून स्वामींनी हे केले. मी तिला सांगेन हं. नक्की, आणि नक्की. तुमचा आवाज ताई खरंच खूप छान आहे. मी रोज तुमचे अनुभव ऐकते. रोज म्हणत होते सांगते, सांगते पण झालंच नाही. नाही, नाही. खूप छान ताई. तुमचा पण आवाज छानच आहे. आणि किती आणि छान सांगितलं तुम्ही. आणि स्वामी ह्या कलियुगात ना मला देव दिसला असेल तर स्वामीमध्ये दिसले. एवढं मात्र मी खरंय. सांगते. अगदी, अगदी. हां. असं बोललात ताई. खूप छान हं. मी शेअर करते ताई. हो, हो ताई. हां, थँक यू. श्री स्वामी हां. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.